एखाद्या लागण काय होईल. अजिबात मला तिकडे गेलेला माणूस दिसला नाही पाहिजे. आता पाण्यात आजूबाजूने पाहिलं ठीक आहे, परंतु पाण्यात मला एक बी माणूस गेलेला नाही पाहिजे. नाही तुम्ही तुमच्या घरी जा. इथं आपल्याला जिंकायचं आहे. एक एक माणूस महत्वाचा आहे. त्यामुळे ते पाणी चांगलं नाही शरीरासाठी. ते खारं पाणी आहे, त्यामुळे त्यात उतरू नका. महाधिवक्ता कुठले, राज्याचे का? बर. नाही, तोडगा सोपं आहे. सरसकट शब्द तुम्ही लावूच नका ना. जर सुप्रीम कोर्टाचं आणि केंद्राचं म्हणणं आहे असं तुमचं म्हणणं आहे, उपसमितीचे दोन कायला बडबड करता रे? इकडं काय चाललंय काय नाही, काय भिकार सारखे चालले तर तुमच्या अंगात. जर तुमचं म्हणणं आहे उपसमितीची 2 वेळेस आज बैठक झाली, मला तर माहीत नाही, तर काय निर्णय आहे केंद्र सरकारचा का सुप्रीम? तर सुप्रीम कोर्टाचा सरसकटला प्रॉब्लेम आहे असण्याचं कारण नाही, पण त्याला पर्याय दुसरा पण आहे. तुमच्याकडे 58 लाख नोंदीचा आधार आहे. त्याच आधारावरती मराठा आणि कुणबी एकी JR काढा म्हणतो आपण, त्याच्यावरच बैठक झाली ना आज. मराठा आणि कुणबी एकी याच्यावरच JR काढायला 58 लाख नोंदीचा आधार आहे. ज्या मराठ्यांच्या कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत आणि ज्या मराठ्यांच्या सापडलेल्या नाहीत त्यांची पोटजात उपजात म्हणून आपण आरक्षण घ्या, सरसकट शब्द वापरूच नका ना. त्या 58 लाख नोंदीच्या आधारावरती JR काढा, अध्यादेश काढा की मराठा कुणबी ही पोटजात उपजात आहे. तोच कायद्याचा 2012चा रूल सांगतो. 1967 पासून 2001, 2000 आणि त्याच्यानंतर 2012च्या कायद्यानं OBC आरक्षण मजबूत केलं. म्हणजे तुम्ही व्हॅलिड होताय 2012च्या कायद्यानं. तुम्हाला व्हॅलिड करायचं असेल, तुम्हाला OBC आरक्षण द्यायचं असेल आणि तुमच्याकडे जर आधार असेल, महत्त्वाचे 4ही मुद्दे सांगितलेत कारण प्रश्न महत्त्वाचा होता म्हणून सांगितलं. व्हॅलिड करायला आणि तुम्हाला पोटजात उपजात म्हणून आत घ्यायला 2012च्या कायद्यानुसार 58 लाख नोंदीच्या शिंदे समितीच्या अहवालावरती मराठा आणि कुणबी पोटजात उपजात म्हणून आत घ्या. ज्याला घ्यायचं ते घेईन, ज्याला नाही घ्यायचं ते घेईल. सरसकट म्हणायची गरज नाही.